Hello everyone, welcome to the Disha. Today we are going to learn class 7th of chapter 12 perimeter and area practice set 44. First question आहे, if the length and breadth of rectangle are doubled, how many times the perimeter of old rectangle will that of be new rectangle be? या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की एक रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ जर आपण डबल केली तर त्याची रेक्टँगलची परिमिती ही दुसऱ्या रेक्टँगलच्या किती पट होईल या ठिकाणी आपल्याला असं विचारलेलं आहे. सो आपण इथे सॉल्व्ह करायला घेऊया. तुमच्या लक्षात येईल सॉल्व्ह करताना. या ठिकाणी मी एक रेक्टँगल घेतलेला आहे, दोन रेक्टँगल आहेत, एक ओल्ड रेक्टँगल म्हणूयात आणि एक न्यू रेक्टँगल म्हणूयात. तर पहिल्या रेक्टँगलला आपण काय करूयात, लेंथ आणि ब्रीथ असे नेम देऊयात. समजा ही लेंथ आहे आणि याची ही लेंथ असेल तर ही पण लेंथ असेल आणि ही काय आहे, एक ब्रीथ आहे. ही ब्रीथ आणि ही ब्रीथ हा झाला ओल्ड रेक्टँगल. आपण काय करूयात आता, दुसऱ्या रेक्टँगलला काय म्हणता येते की पहिल्या रेक्टँगलपेक्षा दुसरा रेक्टँगल आपण जर डबल वाढवला तर पहिला रेक्टँगल हा दुसऱ्या रेक्टँगलच्या किती पट असेल. तर आपण मग डबल विचारले, त्यांनी डबल सांगितले, मग आपण इथे डबल करून घेऊयात. म्हणजेच 2 लेंथ येईल, 2 ब्रीथ येईल. ही 2 लेंथ आले तर हे दोन्ही साईड्स इक्वल असतात, म्हणून या ठिकाणी आपण 2 लेंथ करूयात. ही ब्रीथ आणि ही ब्रीथ ही काय असते, एकमेकांना इक्वल असते, म्हणून या ठिकाणी आपण 2 ब्रीथ करूयात. आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला दिलेला आहे या चॅप्टरमध्ये, तो तुम्हाला बघून घ्या. तो पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटरचा फॉर्म्युला की 2 इंटू लेंथ प्लस ब्रीथ हा आपला पेरिमीटरचा काय आहे, फॉर्म्युला आहे. सो आपण सॉल्व्ह करायला घेऊत. Let the length of the old rectangle be length. लेंथला आपण काय करूयात, एल ने डिनोट करूयात अँड ब्रीथ. या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला हा जो फर्स्ट रेक्टँगल जो आपण काढून घेतलेला आहे त्या रेक्टँगलचं पेरिमीटर आपल्याला काढावं लागेल आणि नंतर आपल्याला या न्यू रेक्टँगलचं पेरिमीटर काढावं लागेल. का, कारण की आपल्याला मूळ रेक्टँगल हा न्यू रेक्टँगल हा मूळ रेक्टँगलच्या किती पटीने वाढलाय तो आपल्याला काढायचा आहे. या क्वेश्चनमध्ये हेच विचारलेलं आहे. सो आपण आता या ठिकाणी आपण फर्स्ट आपण काय करणार आहोत, ओल्ड रेक्टँगलचं पेरिमीटर आधी काढून घेऊयात. सो मी इथे लिहून घेते, देअरफॉर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. काय आहे आपलं पेरिमीटर ओल्ड रेक्टँगलचं. सो आपण काय करणार आहोत, या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपला 2 लेंथ प्लस 2 बी. आता हे 2 जे आहेत ते आपण कॉमन घेऊयात, ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस बी हे राहील आणि हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. म्हणजे काय झालं, आपला ओल्ड रेक्टँगलचं हे आपलं काय आहे, पेरिमीटर आहे. तर नेक्स्ट आपण काय करणार आहोत, आता न्यू रेक्टँगलचं पेरिमीटर काढून घेऊयात. सो या ठिकाणी आपण लिहून घेऊयात, देअरफॉर लेट लेंथ of new rectangle be 2 length and 2 breadth. सो आपला फॉर्म्युला काय आहे, therefore perimeter of a new rectangle 2 आपण काय करणार आहोत, कॉमन घेणार आहोत, 2 लेंथ प्लस 2 बी. या ठिकाणी हे 2 जे आहेत घेऊयात आणि हे ब्रॅकेटमधले 2 काय करूयात, आपण कॉमन घेऊयात. हे 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस बी, ठिकाणी काय येईल, 2 2 जा 4 लेंथ प्लस बी. हे काय झालं आपलं सेकंड इक्वेशन. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ द न्यू rectangle is twice the perimeter of the original rectangle. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन, या ठिकाणी आपला हा ओल्ड रेक्टँगल आहे 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ आणि या ठिकाणी सेकंड इक्वेशन आलं आहे आपलं 4 लेंथ प्लस 4 ब्रीथ. दॅट मीन्स काय आहे की हा फर्स्ट रेक्टँगल हा न्यू रेक्टँगल काय झालेला आहे, डबलनी वाढलेला आहे. फर्स्ट रेक्टँगलच्या न्यू रेक्टँगल हा काय झालेला आहे, डबलनी वाढलेला आहे. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. If the side of a square is tripled, how many times the perimeter of the first square will that of the new square be? या ठिकाणी विचारलेलं आहे, एका चौरसाची बाजू जर आपण ट्रिपलनी जर वाढवली तर त्याची जे पेरिमीटर आहे ते ओल्ड स्क्वेअरच्या किती पट किंवा कितीने वाढेल
असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपण आता काय करूयात, या ठिकाणी दोन्ही स्क्वेअर काढून घेतलेला आहे आणि या स्क्वेअरला आपण काय करूयात, साईड ए देऊन घेऊयात आणि हा जो आहे हा न्यू स्क्वेअर घेऊयात आपण. त्यांनी कायच विचारलेला आहे, न्यू स्क्वेअर जो आहे हा ओल्ड स्क्वेअरच्या थ्रीने भाडलेला आहे, म्हणजे ट्रिपल्सने भाडलेला आहे. सो आपण इथे 3a घेऊयात. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर पेरिमीटर काय आहे, ते आहे 4 इंटू साईड. सो आपण इथे राईट डाऊन करून घेऊयात, लेट द लेंथ ऑफ द स्क्वेअर बी ए. आपल्याला ओल्ड स्क्वेअरचा आपल्याला पेरिमीटर काढून घ्यावं लागेल आधी. बी अ पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. काय आहे याचं, 4 इंटू साईड. तर आन्सर काय येईल आपलं, आन्सर काय, साईड काय आहे आपली 4 इंटू ए. हे झालं फर्स्ट इक्वेशन. साईड आपली आपण काय घेतली, साईड ए घेतली. दॅट्स मीन इथे साईडसाठी आपण काय यूज केलं, ए यूज केलं. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला न्यू स्क्वेअरचं पेरिमीटर काढून घ्यायचं आहे. सो आपण इथे लिहून घेऊयात, लेंथ ऑफ द न्यू स्क्वेअर बी 3a. आपल्याला या न्यूचं काढून घ्यावं लागेल, म्हणून आपण इथे 3 राईट डाऊन केले. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर काय आहे आपलं, आपलं काय 4 इंटू साईड, हे आपलं फॉर्म्युला आहे, माहिती आहे ना तुम्हाला. सो इथे आपण काय करूयात, आता साईड काय आहे आपली 3 इंटू 4a हेच आपण 4 घेऊयात. इथं साईड काय आहे आपली 3a आहे. सो आपण असं लिहिताना असं पण लिहून घेऊ शकतो, 3 इंटू 4a. म्हणजे आपण ट्रिपलने आपली भाडवलेली आहे साईड. हे आपलं आहे सेकंड इक्वेशन. सो आपण इथे लिहून घेऊ, देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर आर tripled 3 times the perimeter of first square. Third question, given alongside is the diagram of a playground. It shows the length of its sides. Find the perimeter of playground. या ठिकाणी त्यांनी एक प्लेग्राऊंड दिलेला आहे आणि त्या प्लेग्राऊंडची काय केले, त्यांनी एक डायग्राम काढून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लेन्स पण टाकलेला आहे. तर आपल्याला टोटल प्लेग्राऊंडची पेरिमीटर काढायचं आहे. सो आपण इथे या ठिकाणी काढून घेऊयात. हा डायग्राम जर तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी त्यांनी लेंथ दिली आहे 10 मीटर. ही लेंथ आहे ती दिली आहे 15 मीटर. ही लेंथ दिली आहे 5 मीटर आणि ही आहे 15 मीटर. सो आपल्याला पेरिमीटर काढण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, या डायग्रामला नावे टाकून घ्यावी लागतील. सपोज हा आहे ए, हा आहे बी, या ठिकाणी सी डी, हा ई, हा एफ, सॉरी इथे जी टाकून घेऊयात आणि हा घेऊयात एफ ठिकाणी. आपल्याला काय करावं लागेल आता, पेरिमीटर ऑफ प्लेग्राऊंड. आपल्याला तुम्हाला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला. आपल्याला जर पेरिमीटर जर काढायचं असेल तर आपल्याला सर्व जे लेन्थ दिलेल्या आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करून घ्यावी लागते. सो आपण या ठिकाणी घेऊयात पेरिमीटर ऑफ प्लेग्राऊंड. ठिकाणी काय करावं लागेल, आता सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. आता हा ए आणि बी हा काय आहे 10 मीटर आहे. सो ही लेंथ आणि ही लेंथ ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे ही लेंथ या ठिकाणी ही पण लेंथ काय असेल, इक्वल असेल. म्हणजे हा पण पार्ट काय असेल आपला 10 मीटरचा. हा आहे 5 सेंटीमीटरचा, हा 5 मीटरचा आहे. सो हा पण आपला काय असेल, इतका पार्ट 5 मीटरचा असेल. इक्वल्स असतात एकमेकांना. आता हा जो सी डी आणि हा जो ई हा किती दिला आपला 15 सेंटीमीटर. तर या ठिकाणी पाहून घ्या, इथून इथपर्यंत हा पण भाग आपला किती येणार आहे, 5 मीटर येणार आहे, 15 मीटर येणार आहे सॉरी. आता हा बी आणि हा सी हा जर 15 मीटर येत असेल तर हा इथून इथपर्यंत जो पार्ट येणार आहे तो पण आपला 15 मीटरचाच येणार आहे. आलं लक्षात. याप्रमाणे आपल्याला सगळे त्यांचे माप टाकून घ्यायचे आहेत, लेन्स टाकून घ्यायचे आहेत. सो आपण या ठिकाणी आता पाहूयात, ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ई प्लस ई एफ प्लस एफ जी प्लस ए जी.
आलं लक्षात? इथपर्यंत आपण त्यांचे माप टाकून घेतलेले आहेत. आता ए बी किती दिला आहे आपला 10 मीटरचा, प्लस बी सी किती दिलेला आहे आपला 15 मीटर, सी डी आपला काय आहे 5 मीटर, डी ई आपला काय आहे 15 मीटर, ई एफ आपला काय आला आहे 5 मीटर, जी एफ आपला काय आहे 10 मीटर, आणि हा ए जी आपला काय आहे 15 आणि हे 15 किती आलेत आपले या ठिकाणी. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक नाव टाकून घेऊयात लक्ष देण्यासाठी. हा या ठिकाणी इथपर्यंत आपण एच टाकून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जी एच घेऊयात आधी, ए जी पूर्ण घेण्यापेक्षा जी एच घेऊयात आधी आणि नंतर एच ए घेऊयात. आता या ठिकाणी जी एच आपला काय आलाय 15 आणि एच ए आपण काय घेऊयात 15 मीटर 15 मीटर. जे की आपण 30 मीटर जरी घेतला असता तरी आपला आन्सर ते चालू, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी घेतलेला आहे. आता जर याची ॲडिशन केली तर आपली काय येईल बघा. 15 आणि 15 हे 15 हे 15 किती आले आपले 60 आले, 70 80 आणि हा आहे 90. आपलं काय आलं आहे इथे या ठिकाणी 90 मीटर. 90 मीटरचं काय आलं आपला प्लेग्राऊंडची काय आली पेरिमीटर आलं. सो आपण या ठिकाणी लिहून घेऊ देअरफॉर पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इक्वल टू 90 मीटर. हे आपलं आन्सर आहे. फोर्थ क्वेश्चन आहे शो इन द फिगर द नॅपकिन ऑल of the same size were made from a square piece of cloth of length 1 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of the napkin? या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे 1 मीटर म्हणजे 1 मीटर लांबीचा काय दिलेला आहे एक कपडाचा तुकडा दिलेला आहे. तो किती आहे 1 मीटरचा आहे आणि त्या तुकड्याचे समान 4 भाग जर आपण केले तर त्या 4 भागांना पूर्ण टोटल लेस लावायला किती लेस लागेल असे